नमस्कार. श्री स्वामी समर्थ. स्वामी ओम सर्वांना. खूप सुंदर पूजा झाली आहे बघा. आशीर्वादही दिला आईने. खरं तर हा व्हिडिओ जेव्हा मी शूट करत होते ना, म्हणजे शॉर्ट्स घेत होते, तेव्हा इतकं छान वाटत होतं. सेवा जी झाली ना, त्याला अगदी बघत बसावं असं वाटत होतं. म्हणजे तिथून जाऊच नाही. काम इतकं पडलं होतं. बऱ्याच जणांचे पार्सल 2-3 ताई थांबल्या होत्या भेटायला. स्टोअरमध्ये त्या थांबल्या होत्या. पण इथून काय हलायला मला वेळ होत नव्हता. त्यामुळे इतके शॉर्ट्स काढले, तिथून जायलाच इच्छा होत नव्हते. पण आजची सेवा झाली. त्या सेवेच्याबद्दल मला खूप काही बोलायचं होतं तुमच्याशी, म्हणून मग आजचा हा व्हिडिओ नक्की पूर्ण बघा अशी मी विनंती करेन. कारण बऱ्याच ताईंचे प्रश्न असतात, मग ताई ही सेवा कशी करायची, काय करायचं, काय कसं सगळं. बघा, आपल्याकडे संपूर्ण सेट जो असतो ना धनलक्ष्मी कुंचम सेवेचा, ज्याच्यामध्ये ना अगदी तब्बल 20 साहित्य तुम्हाला दिले जातात. 20 वस्तू आहेत त्याच्यामध्ये. आता त्याच 20 वस्तूमध्ये एकूण एक गोष्ट म्हणजे कुंचमपासून तर सगळ्या गोष्टी, म्हणजे वस्त्र मांडण्यापासून तर सगळ्या गोष्टी करूच तर फक्त फुलं आणि तांदूळ तुम्हाला तुमच्या घरातून घ्यावे लागतील. आणि त्याचबरोबर महत्त्वाच्या देवीला आवडतात त्या गोष्टी तुम्हाला त्यामध्ये समाविष्ट कराव्या लागतील तुमच्या घरातून. पण हां, बऱ्याच ताईंचं असतं की ताई आम्हाला चांदीचं नारळ हवं, चांदीचे तांदूळ हवे, चांदीचं हे हवं, चांदीचं ते हवं. ताई, मी तुम्हाला एक गोष्ट सांगेल बघा, माझ्याकडे 20 वस्तूंमध्ये चांदीची एकही वस्तू नाही. का नाही ते आधी तुम्हाला सांगेल, मग बाकीचं सांगेल. पण पूजा मी कशी करते, काय काय घालते हे बघा बरं का. तर चांदीच्या वस्तूमध्ये जर चांदीला आकार दिला ना, तर चांदी कशातही आकारात, कुठल्याही आकारात जाऊ शकते. जसं की चांदीचे पैंजण होतात, चांदीचा कॉईन होतो, चांदीचा कडा होतो, चांदीचे जुबे होतात, हो, चांदीचे अगदी दागिनेही बनतात, कारण आपण घालतोच ना. आता तुम्हाला सांगते, चांदी ही चांदी, मग धातू किंवा प्रकार किंवा आकार कुठलाही वापरा. आता देवीला जर चांदीच व्हायची आहे, तर मग तिला किलोभरचं बिस्किट व्हायलं, किंवा तिला एक 10 ते 15 ग्रामचं नाणं व्हायलं, किंवा तिला अगदी चांदीचं फूल व्हायलं. चांदी ही चांदीच ना. आकार तुम्ही ठरवता, आकार देवी नाही ठरवत. देवी असं कधीच म्हणत नाही की नाही मला ह्याच आकाराची वस्तू हवी आहे चांदीची, असं नाही होत ना. त्याचमुळे बऱ्याच ताईंचा हा संभ्रम आहे. आणि शॉपवर जरी आल्या ना, तर ताई मला चांदीचं हे हवं, चांदीचं ते हवं. चांदीचं का हवं मला सांगा. अगदी हळकुंड जी आता बाजारात घ्यायला गेलात ना, तर 900, 1100, 1500 काय भाव झालेत त्या चांदीचे. इतक्या महागाचे तर हळकुंड घेऊन तुम्ही काय करणार. त्यापेक्षा त्याच पैशाचं चांदीचं नाणं घ्या. मी तुम्हाला सांगते, त्याच पैशाचं चांदीचं नाणं घ्या. तर तुम्ही माझ्या पूजेतही बघाल, मी महालक्ष्मीच्या मूर्तीची स्थापना करते आणि त्याच्या मागे एक चांदीचं नाणं मला माझ्या घरात, म्हणजे मी देवपूजा करताना, म्हणजे लक्ष्मीचं पूजन करताना, वैभव लक्ष्मी व्रत असू दे, दिवाळीचं पूजन असू दे, तेव्हा मी ते कॉईन वापरायचे. पण आता मी कायम ते माझ्या शॉपमध्ये ठेवलं आहे, कुंचम सेवेमध्ये. त्यामुळे मी काय करते ना, मी ही सेवा करताना तो चांदीचा नाणं जे आहे ते मी वापरत असते. आता मग चांदी कोणत्या स्वरूपात वापरते याच्यावर माझ्या महालक्ष्मी आईला तर काहीच फरक पडत नाही बरं का. ती कधीच म्हणत नाही, अगं रोहिणी तू चांदीचं फूल, चांदीच्या आकारातले ते फूल नाही व्हायलं, चांदीच्या आकारातलं नारळ नाही व्हायलं मला, मग मी काय तुझी इच्छा पूर्ण करणार नाही, असं मला कधीच देवी आई म्हणत नाही. कारण माझ्या आईला माहिती आहे की माझा भाव काय आहे, माझी इच्छा काय आहे आणि मी ही सेवा का करत आहे. सगळ्यात महत्त्वाचं, मी कधीच मला काहीतरी मिळावं म्हणून मी सेवा कधीच करत नाही. हा म्हणजे मी हे तुम्हाला काळ्या दगडावरची रेघ म्हणून सुद्धा सांगू शकते. मी आजपर्यंत कुठलीही सेवा करताना देवाला कधीच काही मागितलं नाही, खरंच काही मागितलं नाही. एवढंच कधी मागितलं असेल कधीतरी क्वचित बरं का, जरी कधी संकट आलं असेल आणि मागितलं, पण देवाच्या दयेने, म्हणजे आईच्या कृपेने आणि स्वामी माऊलींच्या कृपेने कधीच अशी वेळ आली नाही आणि येऊही नाही, कारण त्यांची कृपाच तेवढी आहे. पण खरं म्हणायचं तर मला कधी अशी वेळच येऊ दिली नाही आईने की मला काहीतरी तिच्याकडे मागावं लागेल, कारण तिने आपोआपच सगळं दिलं आहे अगदी लहानपणापासून. असं कधीच संकटाचे दिवस, अवघडीचे दिवस, म्हणजे असं मी म्हणत नाही, हां संकट म्हणजे काही अडचणी अशा येतात, पण असं कधीच नाही. मग त्यामुळे माझ्या आई महालक्ष्मीला जास्वंदाचंच फुल हवं. तर जास्वंद हा देवी आईला नाही वाहत. आता का लोक जास्वंद आणि लक्ष्मीला कनेक्ट करतात मला समजत नाही. शेवटी कमळाचं फूल, गुलाबाचं फूल ठीक आहे, पण मी तुम्हाला सांगते, तुमच्याकडं जर खूप पैसे असतील ना, मी एकच सांगेल
त्या पैशाचं अखंड पूर्ण प्युअर सिल्वरचं नाणं घ्या. त्या नाण्याचा उपयोग तुम्हाला चांगल्यारीत्या होईल. म्हणजे तुम्हाला सांगू का, ह्या ज्या छोट्या छोट्या वस्तू असतात ना, ह्या मोडीतही जात नाही. एखादं पान तुटलं, एखादी दांडी तुटली तर मग ते खंडित वाहता पण येत नाही. मग त्यापेक्षा अखंड नाणं घ्या. ते नाणं जे आहे ना, ते नाणं तुम्हाला त्या सेवेमध्ये वाहता येणार आहे. आता माझ्याही डोक्यात आहे, बऱ्याच दिवसानंतर मीही ते नाणं आपल्या सेवेमध्ये ॲड करणार आहे, पण ज्यांना गरज आहे त्यांनाच. तर बऱ्याच जणांकडं असतं, कारण एक म्हणायला गेलं तर एक 75-80% लोकांकडं असतं, 20-25%. आता बघा मी दाखवलं बघा, हे चांदीचं नाणं, हे माझ्या पूजेमधलं चांदीचं नाणं आहे, ज्यामध्ये लक्ष्मी आहे, गणपती आहे, सरस्वती आहे. मग हे जे चांदीचं नाणं आहे ना, मी ह्याचं पूजन करते आणि हे ठेवते. काय गरज आहे बरं त्या छोट्या छोट्या तांदळाची? अगदी पोकळ असतात ते तांदूळ, त्याचबरोबर पोकळ असते ती हळकुंड. मग ते वाहिल्यानेच माझी इच्छा पूर्ण होणार आहे, म्हणजे ते वाहिल्यानेच माझं कोटीचं घर होणार आहे, माझ्या नवऱ्याला जॉब लागणार आहे, माझ्या मुलाचं 5 लाखाची नोकरी लागणार, असं नसतं. आकाराला नाही तर भावनेला, तुमच्या श्रद्धेला, विश्वासाला महत्त्व आहे. त्यामुळे महालक्ष्मी आईने कधीच असं कुठेच सांगितलं नाही, कुठल्या शास्त्रात असं लिहिलेलं नाही की त्या आता जास्वंदाचं फूल म्हणा, किंवा आता जसं मी इथे हे झेंडूची फुलं, आता झेंडूचं फूल पण मला चांदीचं हवं ना. मग कसं असतं, ओरिजिनल वस्तूंचं महत्त्व ओरिजिनलच असतं. बरं ते सगळं जाऊ द्या, तो प्रश्न विचारला होता एका ताईंनी म्हणून मी सांगितलं. कशी वाटली सेवा? ही सेवा मी ना अष्टमीच्या दिवशी केली होती. आता वटपौर्णिमेची पण सेवा शूट केली आहे, ती तुम्हाला दाखवेल त्याचा पण व्हिडिओ. पण एक 2-3 ताईंचे असे मला फोन आले ना, म्हणून म्हटलं की चला आजचा हा विषय तुमच्यासमोर मांडूया. पण हा विषय बऱ्याच वेळा मांडला आहे बरं का. पण का तुम्हाला ताईंनो तुमच्या त्या एक 2-3 हजार रुपयाचं तुमच्याकडं जर सेविंग झाली तर तुमचीच एखादी छानशी साडी येईल, दागिने येतील. मी असं म्हणत नाही, स्वतः तुम्ही घालता वापरता मग ठीक आहे, मग देवीला का नाही तर देवीला द्या ना. एखादा कॉईन ठेवा तुम्ही सेवेत. एक ठेवलं काय आणि 4 वस्तू ठेवल्या काय, एकसारखंच असतं. ठीक आहे. तर बघा किती छान. आणि सगळ्यात महत्त्वाचं आपलं हे कुंचम जे आहे ते पारंपरिक आहे बरं का. याच्यामध्ये श्रीयंत्र आहे, त्यामुळे नक्कीच या कुंचम सेवेची सेवा करा.